80,63,427 MB आहे. सदरची थकबाकी 1993 सालापासूनची आहे ती 2025 पर्यंत. त्यामुळे आपली संस्था अनिश्चितता पावतीला सामोरी जात आहे. म्हणून सन 2025-26 चे कर्ज वाटप हे जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने स्वतःच्या अखत्यारीत घेतलं होतं. अनिश्चितता पावतीमध्ये असलेल्या विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांचे कर्ज वाटप स्वतःच्या अखत्यारीत घेणारी राज्यातील एकमेव बँक म्हणजे आपली जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. बँकेच्या या चुकीच्या निर्णयामुळे शेतकरी वर्गास प्रचंड मनस्ताप झाला आहे. वेळ आणि पैसा यांचा अपव्यय आपण सर्वांनी अनुभवला आहे. साहेब नाही शेत काल या तुम्ही मग पण रविवार मग कागद लई या तो कागद लई या म्हणजे वेळोवेळी सगळ्यांना त्याचा मनस्ताप सगळ्यांनी अनुभवला आहे. गावात बदल सुद्धा चालला नाही. बरोबर. मी पण त्याचा मला पण फटका बसला आहे. मला पण पैसे भरावे लागलेले आहेत. तसेच संस्थेच्या सचिवांच्या वेतनाचा म्हणजे कर्ज वाटप नाही त्याचे 2% पैसे मिळणार नाही त्यांचा दोघांचा पगार होणार नाही असा पण प्रश्न निर्माण झाला होता. आणि बँकेने केलेल्या कर्ज वाटपाच्या वसुलीचा यक्ष प्रश्न जळगाव जिल्ह्यातील सोसायट्यांसमोर उभा राहिला होता. माननीय नामदार किशोरप्पा पाटील माजी उपाध्यक्ष व विद्यमान संचालक जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तथा आमदार पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघ यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नामुळे राज्याच्या सहकार खात्याने खास जळगाव जिल्ह्यातील या प्रश्नासाठी मंत्रालयात विशेष सभेचं आयोजन केलं होतं. हे आपल्याला सगळ्यांना वृत्तपत्र किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती आहे. बँकेच्या सदरच्या चुकीच्या निर्णयामुळे सोसायट्यांच्या आर्थिक आरोग्यावर अतिशय दूरगामी परिणाम होणार होते. तथापि उपरोक्त सभेमध्ये माननीय नामदार बाळासाहेब पाटील सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशान्वये सदरचे पीक कर्ज वाटप हे बँकेकडून पुन्हा संबंधित सहकारी सोसायटीकडे देण्याचा निर्णय झाला आहे. सदरचा निर्णय हा सन 2026-27च्या खरीप हंगामापासून लागू होईल. उपरोक्त शेतकरी त्याचा निर्णय घेण्यास भाग पाडणाऱ्या माननीय नामदार श्री किशोरप्पा पाटील आमदार पाचोरा भडगाव यांचे मी संचालक मंडळ व सर्व शेतकरी बांधव यांच्या व्यक्तिशः अभिनंदन करतो व आजच्या आपल्या 100व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये त्यांच्या अभिनंदनाचा ठराव संमत करावा असे मी आवाहन करतो. आपण करावा आपली संस्था तोट्यात जाण्याची काही कारणं आहे. आपलीच नाही इतर सुद्धा संस्था तोट्यात जाण्याची कारणं जी आहेत ती थोडक्यात घेतो. एक म्हणजे घेतलेल्या कर्जाची मुदतीत परतफेड न करणे. 2 सरळ व्याजाने कर्जाची वसुली न करणे. आणि जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची पीक कर्ज मर्यादा कमी असल्याने सभासद राष्ट्रीयकृत व खाजगी बँकेकडे जाण्याचा कल वाढला आहे. हे सगळ्यांना माहिती आहे की आपलं कर्ज वाटप किती म्हणजे कपाशी त्याला किती जे पैसे मिळत असेल त्यापेक्षा फार कमी पैसे दुसऱ्या बँकांकडे जात आहे. आणि चौथं महत्त्वाचं जे आहे ते आता सगळ्यांच्या बोलण्यात आलं योग्य वेळी कर्जमाफी केली जाईल. शासनाच्या या धोरणामुळे सांपत्तिक स्थिती उत्तम असूनही कर्ज परतफेड करण्याची मानसिकता वाढीस लागली आहे. ज्या वेळेला येईल त्यावेळेला बोलू, ज्या वेळेला कर्जमाफी येईल त्यावेळेला बोलू. आता बघा याच्या उपर ही कर्जमाफी आपल्यालाच आहे असं नाही सगळं राज्यभर आहे. परंतु काही संस्था अशा आहेत की त्या नफ्यात आहेत त्यांनी लाभांश दिला आहे. अशा संस्थेचं उदाहरण मी तुम्हाला सोशल मीडियावर आलेलं वाचून दाखवतो. आपल्या सहकार पॅनलच्या याच्यावर पण ठेवतो. आदर्शगाव हिवरे बाजार तालुका जिल्हा अहिल्यानगर येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या 63व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये संस्थेच्या सभासदांना 14% लाभांश वाटपास मंजुरी देण्यात आली अगदी मागच्या महिन्यामध्ये. आणि ही रक्कम सभासदांनी संस्थेच्या इमारत बांधकामास लोकवर्गणी म्हणून जमा करण्याचा निर्णय घेतला. म्हणजे 14% लाभांश